नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। डहाणू ते वाणगाव दिशेने जाताना सावठा येथील खाडीवरील पूल अत्यंत जीर्ण स्थितीत असून त्याच्या दोन्ही बाजूंचे कथडे तुटलेले आहेत। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। रोज हजारो शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग महिला वर्ग आणि भाविक या पुलाचा वापर करत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। हा पूल अनेक वर्षापूर्वी बांधण्यात आला असून त्याची अवस्था आता अत्यंत धोकादायक बनली आहे। डहाणू तालुक्यातील आगवण, डेहनेपळे, कापशी, वाणगाव, आशागड, जामशेत, गंजाड आणि इतर परिसरातील नागरिक या पुलावरून वाणगाव रेल्वे स्थानक, डहाणू शहर, तहसील कार्यालय, बाजारपेठ तसेच औषध व इतर कंपन्यांमध्ये रोजगारासाठी दररोज प्रवास करतात। याशिवाय आशागड येथील प्रसिद्ध संतोषी मातेच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक या मार्गाने ये-जा करत असतात। विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच या धोकादायक पुलाचा सामना करावा लागत आहे। सदर पूल डहाणू नगरपालिका हद्दीतील सरावली ग्रामपंचायत आणि आसपासच्या पाड्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे। त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे। स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे या संबंधी निवेदन देऊन कथडे दुरुस्त करावेत आणि पुलाचे मजबूतीकरण करावे अशी मागणी केली आहे। अनेक अपघात घडून न आल्याची केवळ सुदैवाने टळलेली शक्यता नागरिक व्यक्त करत असून अधिक वेळ दवडल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते असा इशाराही दिला जात आहे। आम्ही तुटलेल्या पुलावरून दररोज जीव मुठीत घेऊन, जीव मुठीत धरून प्रवास करतो, पण किती दिवस असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। रिपोर्टर नदीम शेख, डहाणू। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।